तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्र शासनाकडनं खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवल्या जातात आणि त्याच्यासाठी सरकारकडनं अनुदानसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर येत असतं. परंतु काही का असेना जनजागृतीचा अभाव असेल किंवा आपल्याला काही गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता कमी असेल किंवा डोअर टू डोअर जी ॲडव्हर्टाइजमेंट असते ती कमी असेल, त्यामुळे बऱ्याचशा अशा योजना आहेत की ज्या आपल्याला माहितीच नसतात. जसं लाडकी बहीण योजनेचा प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणात झाला होता, तसं इतर अनेक योजना आहेत की ज्यांचा प्रचार हा काही प्रमाणात न झाल्यामुळे आपल्यासारख्यांना त्या योजना माहीत नसतात. नमस्कार, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. आणि आपली ही जी सिरीज असणार आहे ती सर्व गव्हर्मेंटच्या ज्या ज्या योजना आहेत त्यावरती अवलंबून असणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यादान योजना, महाराष्ट्र शासनाची कन्यादान योजना ही बघणार आहोत. आता ही योजना जी आहे ना, ही विजाभज व इतर मागासवर्गीय म्हणजेच की ना बाकीच्या नाही का इतर जाती जमाती असतात, भटक्या जमाती असतात, मागासवर्गीय वर्गातील ज्या कुटुंबातील ज्या मुली असतात त्यांच्या विवाहासाठी, लग्नासाठी सरकारकडनं थेट आर्थिक मदत केली जाते. आता ह्या योजनेचा जो उद्देश आहे तो सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देणे आणि पालकांवरील विवाहाचा आर्थिक भार कमी करणे असा आहे. या योजनेत सुधारणा करून आता 25 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. आता ही योजना जी आहे ना, तर ती कशी म्हणजे 25,000 रुपये यामध्ये अर्थसहाय्य भेटणार आहे. आता आपण म्हणू की काय होतं असतं 25,000, परंतु असे अनेक कुटुंब आहेत की त्यांच्यासाठी 25,000 ही खूप मोठी रक्कम आहे. आणि जर आपण त्या गोष्टींमध्ये त्या योजनेत बसत असेल तर का म्हणून आपण हे पैसे घ्यायचे नाही. आता माझी म्हणजे कन्यादान योजनेची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघू. तर लाभार्थी हा अनुसूचित जाती म्हणजेच SC, नवबौद्ध, विभुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजेच VJNT आणि विशेष मागास प्रवर्ग SBC याच्यातलाच पाहिजे. त्यानंतर जी आर्थिक मदत आहे ना, ती नवविवाहित जोडप्याला जवळजवळ 25,000पर्यंत आर्थिक मदत या योजनेअंतर्गत होणार. आता सामूहिक विवाह होतात म्हणजे सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थांनाही प्रत्येक जोडप्यामागे प्रोत्साहनपर अनुदान मिळलं जातं. म्हणजे सामूहिक विवाह ज्या ठिकाणी होतात आणि ते विवाह ज्यांनी आयोजित केले त्यांनासुद्धा याच्यातनं पैसे मिळतात. आता पात्रता काय आहे तर वधूचे वय हे 18पेक्षा जास्त आणि वराचे म्हणजे नवऱ्या मुलाचे वय हे 21पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. वधू आणि वर म्हणजेच नवरी नवरदेव हे महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजेत. तर हा अर्ज कुठं करायचा तर हा संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा ई सेवा केंद्राद्वारे हा अर्ज केला जाऊ शकतो. ऑनलाईनसुद्धा हा अर्ज करता येतो. त्याच्यासाठीची जी वेबसाईट आहे तीसुद्धा खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्याच्यावरती जाऊन आपण अर्ज करू शकतो. आता याच्यासाठी कुठले कागदपत्र लागतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर जातीचं प्रमाणपत्र, कारण ही योजना जातीवरती आधारित आहे त्यामुळे जातीचं प्रमाणपत्र हे निश्चित लागणार आहे. महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल तुम्हाला नक्कीच लागणार आहे. वयाचा पुरावा आणि वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडलेला दाखला किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र. तर सामूहिक विवाह जर होत असेल तर त्या सामूहिक विवाह सोहळ्याचे फोटो किंवा प्रमाणपत्र. आणि दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड किंवा आधार कार्ड. आता ही जी योजना आहे ना, ही माझी कन्या भाग्यश्री या योजनेपेक्षा वेगळी आहे. माझी कन्या भाग्यश्री ही जी योजना आहे ना, ती मुलींना जन्मानंतर संरक्षण देण्यासाठीच आहे. आता दुसरी गोष्ट की जी 25,000 इतकी रक्कम वधूचे वडील किंवा आई यांच्या नावे रेखांकित केली जाते, विवाहाच्या दिवशी देण्यात येते. म्हणजे ही जी रक्कम आहे ना ती म्हणजे नवरी मुलीच्या वडिलांच्या किंवा आईंकडे दिली जाते आणि विवाहाच्या दिवशी दिली जाते. तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जर हे लग्न असेल तर प्रत्येक जोडप्यामागे 4,000 रुपये हे प्रोत्साहन अनुदान म्हणून ज्यांनी हे केलेलं आहे, हा सामूहिक विवाह सोहळा चालू केलेला आहे त्यांना दिली जाते. आता या योजनेचा प्रमुख उद्देश तर हाच आहे की विवाहाच्या वेळी जो आईवडिलांवरती आर्थिक खर्चाचा भार येतो तो भार कमी करण्यासाठी आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की
अशा खूप साऱ्या योजना असतात, परंतु आपल्याला ह्या योजनेबद्दल काही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. आणि मुलींसाठी महाराष्ट्र शासनाच्या भरपूर योजना आहेत, जसं की लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या प्रमुख सरकारी योजना राबवल्या जातात. आता या अंतर्गत जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा आर्थिक मदत, मोफत शिक्षण आणि लग्नासाठी प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते, ज्यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते. परंतु आता याच्यामध्ये बऱ्याचशा अशा योजना आहेत की ज्यामध्ये तुम्ही जातीमध्ये पाहिजेत, म्हणजेच की मागासवर्गीय प्रवर्गामध्ये तुम्ही पाहिजेत, तर सरकारने असं केलं नाही पाहिजे. कारण की जरी मागासवर्गीय वर्गात नसतील आणि ओपनमध्ये जरी काही मुली असतात, तर त्यांचेसुद्धा आईवडील हे गरीब आहेत, फक्त मराठा जात आहे म्हणून त्यांच्याकडं फार पैसा आहे, हे चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने ज्या काही योजना चालू केल्या आहेत त्या सरसकट बिना जातपात न बघता राबवल्या पाहिजेत. आणि अशाच नवनवीन योजनांसाठी, नवनवीन म्हणण्यापेक्षा ह्या सर्व योजना जुन्याच आहे, परंतु आपल्याला माहितीही नसते. अशाच योजनेंच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.